मी आरोप करत नाही, मी वस्तुस्थिती दर्शवतो काय ते. असं आहे की आम्ही स्वतः महापालिकेतून याद्या घेतल्या आणि याद्या घेऊन पाहणी केली. तर ज्या ठिकाणी 5 बोर्ड आहेत पाहिजे त्या ठिकाणी एखादा बोर्ड आहे तोही महापालिकेने केलेला आहे, जिल्हा परिषदेने केलेला आहे आणि तिथेही काही मोटार लावलेली नाही. काय महापालिकेने एकही मोटारचं कनेक्शन घेतलेलं नाही. मग कशावर जातात तुमचं बोरवेल? कशावर तुमच्या टाक्या भरतात? काय टाकी नाही, बोर नाही, वायर नाही, पाणी नाही, काहीच नाही. 2.5 कोटी रुपये हे खाऊन गेलेले आहेत. काय आणि तुम्हाला अजून एक सांगतो महत्त्वाची गोष्ट, म्हणजे तुम्ही जर माझ्याबरोबर आत्ता आले काय तर तुम्हाला एक गोष्ट मी दाखवेल की 1,61,00,000 रुपये एका रस्त्यावर त्यांनी खर्च केले. तो रस्ता होता फॉरेस्टच्या हद्दीतून. फॉरेस्टची परवानगी नाही, फॉरेस्टकडे अर्ज नाही, तिथलाच मूळ गुजरा तिथेच टाकला. काय 1,61,00,000 रुपयाची बिलं काढून घेतली. म्हणजे यांनी जगाची लाज लज्जा शरम अब्रू सगळे सोडून दिलेली आहे. ते म्हणतात वर आमचं सरकार आहे, खाली आमचं सरकार आहे, मध्ये आमचं सरकार आहे ना. काय आम्ही सोडलं आहे का तुम्हाला? मी एकदा पत्रकारात लिहिलं होतं, तुम्हाला सांगितलं जळगावपेक्षा याचा भ्रष्टाचार जास्त आहे. काय तुम्हाला आश्चर्य वाटेल अशा गोष्टी मी तुम्हाला सांगतो. वॉर्ड नंबर 19 25-25 लाखाचे 3 नंबर रस्ते केले. एक चमचाभर सिमेंट टाकलेलं नाही किंवा चमचाभर डांबर टाकलेलं नाही, तरी पैसे काढून घेतले. काय झालं आहे? आणि मला धुळ्याच्या जनतेचं आश्चर्य वाटतं, इतके कसे काय मुरदार झाले. पहिल्याच दिवशी पहिल्या मिनिटात नोटीस काढली कोर्टाने. काय विचार करा तुम्ही. काय जिल्हाधिकाऱ्यांचं लक्ष नाही, कोणाचं लक्ष नाही. राम भरोसे सगळे माणसं जीवन जगता जातात. आणि यांनी तर नकाळे गावामध्ये देवाला नाही सोडलं नाही. राम मंदिर, खंडेराव महाराज मंदिर ते बोर ते आम्ही गेलो, बोर आहे का पाहिलं? बोरच नाही. मशीन आणले तर बोर होईल कसं? काय म्हणजे मी आधी सांगतो 500-550 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे. पण आता हे बघितल्यावर मला असं वाटतं की हा 11,000 कोटीच्या खाली नसेल.